शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, 12 तारखेला दिवसभराचा अंदाज घेणार आहोत. 12 तारखेला पावसाची शक्यता कशी असणार आहे, त्यानंतर दुपारनंतर काय बदल होईल आणि संध्याकाळी कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच मध्यरात्री आणि 13 तारखेची पहाट असणार आहे. तर आपल्याला एवढ्या हा जो पाऊस आहे तर कोणकोणत्या भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गाव तालुका जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात वर्तविली जाणार आहे. तर आता या ठिकाणी सकाळपासून आपण अंदाज या ठिकाणी बघणार आहोत. सकाळपासून जर बघितलं तर कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे याची संपूर्ण आणि विशेष माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता जे आपल्याला अरबी समुद्राकडून वारे बघायला मिळत आहे, त्या वाऱ्यामुळे बहुतांश पावसाचा जो तीव्रता आहे ती बऱ्यापैकी आपल्याला कमी झालेली बघायला मिळालेली आहे. मग आता जो मोठा पाऊस आहे तो कधीपासून येणार आहे त्याच्यासुद्धा आपण व्हिडिओ एक सेपरेट बनवलेला आहे, तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. आता जे 12 तारखेचा जो पावसाचा अंदाज आहे तो सकाळपासून आता या ठिकाणी आपण बघत आहात. सकाळपासून जर बघितलं तर किनारपट्टीला आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. तर पावसाची जर शक्यता बघितली तर दुपारनंतर आपल्याला या ठिकाणी बदल झालेला बघायला मिळेल. तर तो म्हणजे या ठिकाणी गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या काही भागात आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. रत्नागिरीच्या काही भागात जर बघितलं तिथे सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर तिथे संगमेश्वरचा काही भाग या ठिकाणी आहे, तर पटणांचा काही भाग आहे, चिपळूण आहे, सातारा आहे, या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. महाबळेश्वर आहे, महाडचा काही भाग या ठिकाणी आहे, तसेच या ठिकाणी माणगाव आहे, लवासाचा काही भाग या ठिकाणी आहे, आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, अहिल्यानगरच्या काही भागात ढगाळ वातावरण आपल्याला दुपारी बघायला मिळणार आहे. बाकी इतरत्र भागात आपल्याला दुपारनंतर बदल होणार आहे. तर आता नागपूरच्या काही भागात जर बघितलं तर दुपारनंतर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इथे भंडारामध्ये, महुदामध्ये, उमरेडमध्ये, नागपूरच्या भागात आपण जर बघितलं तर इथे आपल्याला जास्तीत जास्त पाऊस महुदा आणि भंडारा या ठिकाणी बघायला मिळत आहे. तसेच बाकी भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर आणखी कुठे बदल झाला आहे की आपण या ठिकाणी बघूया. तर हिंगोली, वाशिम, पुसद या ठिकाणी वातावरण होईल, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे इकडे जामखेडच्या काही भागात, केज आणि बीडच्या काही भागात जर बघितलं इथे वातावरण होईल, पावसाची शक्यता कमी आहे. सातारामध्ये, सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी थोडा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर संध्याकाळी जर बघितलं तर संध्याकाळनंतर विशेष आपल्याला काही एवढा बदल नाही, परंतु तोच पाऊस पुढे इकडं जो किनारपट्टीला चालू आहे तोच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो 12 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये. त्यानंतर रात्रीचं जर वातावरण बघितलं तर रात्रीसुद्धा आपल्याला एवढा काही खास बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही. तर तो बदल म्हणजे इकडेच आपल्याला फक्त किनारपट्टीला सोलापूर आणि लातूरच्या काही भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाऊ शकते. आणि बाकी 13 तारखेची पहाट म्हणजे 12 तारखेची जी मध्यरात्र आहे तिथं जर बघितलं तर एवढा काही आपल्याला पाऊस बघायला मिळणार नाही, बदल बघायला मिळणार नाही. परंतु रात्रीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी परभणी, अहमदपूर आणि पार्लीच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते. बाकी चंद्रपूरच्या काही भागात सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी 12 तारखेला संध्याकाळच्या रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. पुढे जर बघितलं तर आपण 16-17 तारखेनंतर जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तो व्हिडिओ आपण सकाळच्या अपडेटमध्ये बघणार आहोत. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.